अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सर्वांचे आपल्या YouTube चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। आपण स्वामी चरित्र सारामृताचा रोज एक अध्यायाचं पठण करतो। आज आपण 8व्या अध्यायाचं पठण करणार आहोत। तर त्याआधी आपण 11 वेळा स्वामी समर्थांचं नामस्मरण करणार आहोत। श्री स्वामी समर्थ, 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 श्री स्वामी समर्थ। अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ महाराज की जय। अध्याय 8वा। श्री गणेशाय नमः। जय जयाजी सुखधामा, जय जयाजी परब्रह्मा, जय जय भक्तजन विश्रामा, अनंत वेशा अनंता। राजे निजाम सरकार, त्यांच्या पदरी दप्तरदार, राजे राय बहादर शंकरराव नामक। 6 लाखांची जहागीर त्यांप्रती, सकल सुखे अनुकूल असती। विपुल संपत्ती संतती, काही कमती असेना। परिपूर्व कर्म अगाध, तया लागला ब्रह्म संबंध। उपाय केले नानाविध, परिबाधा न सोडी। संबंध बाधा म्हणून चैन न पडे रात्रंदिन। गेले शरीर सुकोण, गोड न लागे अन्न पाणी। नावडे भोग विलास, सुखोपभोग कैचा त्यास। निद्रा नयेची रात्रंदिवस, चिंतनले पोळले। केली कित्येक अनुष्ठाने, तैशीच ब्राह्मण संतर्पणे। बहुसाल दिधली दाणे, आरोग्य व्हावे म्हणूनी। विटले संसार सौख्यासी, त्रासले या भवयात्रेसी। कृष्ण वर्ण आला भशरीरासी, रात्रंदिन चैन नसे। कोणा लागी जावे शरण, मजवरी कृपा करील कोण। सोडविल व्याधीपासून, ऐसा कोण समर्थ। मग केला एक विचार, प्रसिद्ध क्षेत्र श्री गाणगापूर। तेथे जाऊन अहोरात्र दत्त सेवा करावी। सेवा केली बहुवस, ऐसे लोटले 3 मास। एके रात्री तयांच, स्वप्नी दृष्टांत जाहला। अक्कलकोटी जावे तुवा, तेथे करावी स्वामी सेवा। यती वचनी भाव धरावा, तेने व्याधी जाय दुरी। तरी ते तेथेची राहिले, आणखी अनुष्ठान आरंभिले। पुन्हा तयांचे स्वप्न पडले, अक्कलकोटी जावे त्वा। हे जाणून हित गोष्टी, मानसी विचारुनी शेवटी। त्वरित आले अक्कलकोटी, प्रिय पत्नी सहित। तया नगरीच्या नरनारी, कामधंदा करिता घरी। स्वामी चरित्र परस्परी, प्रेम भावे सांगती। कित्येक प्रातस्नाने करोनी, पूजा द्रव्य घेऊनी। अल्पावया समर्थ चरणी, जाती अति त्वरेने। इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत। सदा परिसोत प्रेमळ भक्त, अष्टमोध्याय गोडहा। श्री स्वामी चरणार्विदार्पणमस्तु। इति श्री स्वामी चरित्र सारामृते अष्टमोध्याय गोडहा। श्रीरस्तु शुभम भवतु। तर अशा पद्धतीने 8व्या अध्यायाचं पठण आज झालेलं आहे। उद्या भेटूया अध्याय क्रमांक 9 चं पठण करण्यासाठी। तोपर्यंत धन्यवाद। श्री स्वामी समर्थ।